मी एवढाच आपल्या मार्फत त्यांना सांगायचंय की तुम्ही माझा संयमपणा बघितला. पाठ कमवलेले पैसे, गैरव्यवहार, अनैतिक धंदे, सरकारी जागेवर केलेली अतिक्रमण सर्व काढणार. सर्वजणांना नमस्कार. बरेच वर्षापासून शांत होतो, संयमपणा ठेवलं होतं की एकत्र काम केल्यानंतर आपण खानदानी आहे. खानदानी असल्यावर आपण खालच्या पातळीवर जायचं नाही. शेवटी राजकारण हे लोकसेवेसाठी असतो. समोरचा माणूस खालची पातळी धरून, कारण त्यांचा स्वभाव होता कोणावर खोटे गुन्हे दाखल करायचे, कोणावर आपण तडीपार करायचा, कोणाला काय करायचं. तुम्ही कळवा मुंबईमध्ये बघितलं असेल. पण प्रत्येक वेळी संयमपणा घेतला, आरोप होत राहिले. पण कालची पातळी सोडून त्यांनी एकदम खालच्या दरावर जाऊन जे त्यांनी माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, परांजपे साहेब, माझ्या सहकारी वीरू, माझ्यावर जे आरोप केले ते पूर्णपणे खोटे. मला अभिजित पवार नावाच्या इस्माला काय घेण्यात रसच नव्हता. 15 दिवसापूर्वी मला वीरू वाघमरेचा फोन येतो का साहेब अभिजित पवारला भेटायचंय. मी बोललो 2 दिवसात वेळ देतो. नाही संध्याकाळचा वेळ होता. नाही आजच द्या, नाहीतर तो दुसऱ्या पक्षात चाललाय, त्याची इच्छा आपल्या बरोबर यायची. त्याला मी तेव्हा सांगितलं की मला त्याच्यावर विश्वास नाहीये, पण एक सहकारी कळकळीची विनंती करतो, पक्ष वाढवण्यासाठी, सर्वांना एकत्र करण्यासाठी. ते भेटायला आले. भेटून गेल्यानंतर परत 8-10 दिवस मी त्यांना विचारपूस पण केली नाही. समोरून परत आला, 15-20 पोरांना घेऊन आला तर सर्वांना तुम्हाला भेटायचं. भेटल्यावर स्वतःने तारीख नक्की केली, कसं काय करायचं. शिवजयंतीच्या आधी आपण कार्यक्रम करू. स्वतःहून केल्यानंतर आत्ताच वीरूनी जे पुरावे दिले की ज्याला ब्लॅकमेल केलं जातं, त्यांनी खूप अरेतुरेने बोललाय. मी एवढाच आपल्या मार्फत त्यांना सांगायचंय की तुम्ही माझा संयमपणा बघितला. आता जे आरोप झालेले, आरोप तर झाले, आता सत्य त्या गोष्टीला घडवण्याची वेळ आली आहे. आम्ही आता इन्कम टॅक्सला अर्ज करणार. सर्व फायनान्शियल एजन्सीज या राज्याचे, या देशाचे, त्यांच्या समोर त्याचे अफाट कमवलेले पैसे, गैरव्यवहार, अनैतिक धंदे, सरकारी जागेवर केलेली अतिक्रमण सर्व काढणार. तुम्ही काल सांगतायत की मी 22 तारखेला सुसाईड करणार होतो. आम्ही त्यांच्याकडे गेलोच नाही. जे आरोप करण्यात आलेले आहेत, आम्ही आज मागणी करतोय आणि आम्ही प्रत्येक आठवड्यात एक पत्र जितेंद्र आव्हाडांना पोस्टाने पाठवणार आहे. मी आजपर्यंत साहेब म्हणत होतो जितेंद्र आव्हाडजींना पाठवणार आहेत की तुम्ही SITची मागणी कधी करणार. ट्विट करायची खूप आवड आहे त्यांना, पत्र लिहायची, प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आवड आहे. त्यांनी अभिजित पवारनी केलेले आरोप, काल त्यांनी केलेले विधानाच्या बाबतीत त्यांनी स्वतः पत्र द्यावं. आम्ही आमचे राज्याचे मुख्यमंत्री साहेब, गृहमंत्र्यांना विनंती करेल तर त्यांनी मागणी केल्यानंतर SIT नेमणूक करा. तिथे सर्व पुरावे आम्ही सादर करणार. एवढेच नव्हे, त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग, म्हणजे त्यांनी व्हॉट्सअप कॉल केल्यानंतर मला वीरूने घेतलेले कॉन्फरन्स कॉलवर, जेव्हा आपण कॉन्फरन्स कॉल घेतो तो जो शेवटी जॉईंट होतो तो 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर असतो, पहिल्या 2 मध्ये नसतो. त्याची स्क्रीनशॉट्स आहेत. तो काय बोलला त्याचं वाक्य आहे. एवढंच नव्हे, जितेंद्र आव्हाडजी, कारण ते डॉक्टर म्हणतात
आम्ही त्यांची डॉक्टरची पण पदवीधरची त्याच्या बाबतीत मागणी करणार आहे का त्याची चौकशी व्हावी. कारण आमच्याकडे पुरावे आहे की 6 महिने कोण कुठे राहिला, त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत, त्याचे कॉल रेकॉर्ड आहे, आणि कोणी थिसिस लिहिलं, कोण 6 महिने कुठे हॉस्टेलला होता, कोणी थिसिस लिहिलं, तुम्ही फक्त सही केलेली आहे. तो माणसाचा ॲफिडेव्हिट पण आम्ही तयार केलेला आहे आणि ते पण तुमच्या नकली डॉक्टरेटसाठी आम्ही पुढे जाणार. आज महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही किती खोटारडे, किती ढोंगी बाबा आहेत हे आम्ही दाखवणारच. आणि एवढंच नव्हे, आम्ही पोलिसांकडे ही पण मागणी करणार आहे की मंगळवारी 3:30 वाजता कोरम मॉलमध्ये जेव्हा अभिजित पवारची बायको तिथे होती, तिने स्पीकर फोनवर जेव्हा ठेवला होता, बरोबरचे लोकांनी ते पण तुमचे ऑडिओ रेकॉर्ड केले. जितेंद्र आव्हाडची जेव्हा तुम्ही त्याला धमकी देत होते, कुठल्या नेत्यांबरोबर तुमचे कसे संबंध आहेत, कसा तुम्हाला अडचणीत येईल, तुझा धंद्या पाने पैसे कमवलेले कसे तुझे कुठून काढतो, जे वाक्य वापरलंय तुम्ही एक महिलांसमोर, ती महिला आज काय पण स्टेटमेंट देईल, पण समोरच्या सरदारांनी ते रेकॉर्ड केलंय. कारण तुम्ही स्पीकर फोनवर तिची बायकोनी फोन ठेवला होता. मी वेळ सांगतो, दुपारी 2 ते 4च्या मध्ये तुम्ही कोरम मॉलचे फुटेज काढा. तिथे तिची बायको होती का नाही, तिथे फोन आल्यावर तिने फोन उचलला, स्पीकर फोन काढला का नाही, चांगला त्याचं क्लॅरिटी आहे. आम्ही काढलं सर्व, आम्ही आमचे रेकॉर्ड तयार केले. तुम्ही कुठल्या नेत्याचा नाव घेऊन तुम्ही कशी त्याच्या नावाचा दुरुपयोग करताय दादागिरी करण्यासाठी, लोकांना ब्लॅकमेल करण्यासाठी, आणि तुम्ही सुसाईड म्हणताय. परमार मध्ये कोणी पैसे घेतले, बली नजीबुल्ला झाला. नजीबुल्ला तुमचं नाव घेऊन सत्य सांगणार नाही, तो रिटायर्ड एसीबी पण येणार आहे तुमच्या समोर. आम्ही त्यांना पण विनंती करणार आहे का त्या दिवशी जितेंद्र आव्हाड घाबरून जे आले होते आणि विनंती करत होते की नजीबुल्ला चुकून त्यांचं नाव घेऊन सत्य सांगणार नाही, ते पण आम्ही सर्व SITला देणार. परमारने किती वाजता तुम्ही रात्री तिच्या वेळेला दम दिलं, कसे घेतले, बली नजीबुल्ला झाला फक्त तुम्हाला वाचवण्यासाठी. रात्री 3 वाजता कोण फाशी घ्यायला निघाला, जो फाशी घ्यायला निघाला होता त्याची बायकोने कोणाला फोन केला, काय तुम्ही त्या माणसाला नेत्याला ब्लॅकमेल केलं, कसं तुम्ही मानसिक त्रास दिला, ते पण आम्ही काढणार पोलिसांसमोर. तुम्ही रात्री कुठल्या पत्रकाराच्या मुलाचे, जो महापालिकेतला ठेकेदार होता, तो महापालिकेच्या ठेकेदारला कशा तो फिनेल पिऊन जीव द्यायला निघाला होता, कुठल्या हॉस्पिटलला ऍडमिट होता, त्याचे रेकॉर्ड्स पण आमच्याकडे आहेत आणि आम्ही देणार. आता सर्व माल मसाला तुम्हाला पोचणार. मग तुम्ही किती पैसे दिले, कोण पैसे घेऊन गेला, तुम्ही रस्त्यावर त्या बापाचे कसे पाय पकडले, माफी मागितली, तुमच्या पीएनी कशी टक्केवारी घेऊन त्याचे पैसे खाल्ले होते, ती रेकॉर्डिंग पण तुम्हाला माहिती नाही. ज्या माणसाला जबाबदारी दिली होती ते पण काढणार. तुम्ही खुनी म्हणताय, आज निघणार तुम्ही किती खून केलेत, किती बलात्कार केलेत, सर्व काढणार आम्ही आज. आणि आम्ही वेळोप्रसंगी सर्व पोलिसांना पुरावे देणार, चौकशी करायची. आज मी महाराष्ट्रातला रेप्युटेड पर्सन, कॉलेजच्या जीवनापासून व्यवसाय करतोय. जेव्हा जितेंद्र आव्हाडजी खोटे कागदपत्रांच्या आरोपात तुम्ही जेव्हा अँटी करप्शनच्या आतमध्ये होते, तुमच्याकडे गाडी नव्हती, तेव्हा नजीबुल्लाची स्वतःची नावाची गाडी तुम्हाला दिली होती. तेव्हा तुम्ही आमदार पण नव्हते, तुमच्यावर आरोप होते, कोणी बाजूला राहायचं नाही. तेव्हापासून मी व्यवसाय करतोय. मी प्रतिष्ठित या महाराष्ट्रातल्या नागरिकांनी वारंवार जे खोडी म्हणतायत आणि जे चिल्लर जे तुमच्या अवतीभोवती फिरतायत, त्यांच्या कुटुंबाचा तुम्ही इतिहास काढा. किती त्यांच्या नावावर घरफोड्या आहेत, किती चोरी केली आहे, कोण किती एन्काउंटर मध्ये मेलाय, ते आम्ही सर्व बाहेर काढणार. आणि मी आज सांगतो की हे माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे. हायकोर्टाला खोटा सांगितलं म्हणून 10 सप्टेंबर 2024ला बेंचची ऑर्डर आहे, 2 जज बेंचची हायकोर्टाची ऑर्डर आहे. त्याच्यात वकिलावर, आणि वकील पण छोटा नाही, त्याच्यात म्हटलंय फॉर पिटिशनर ॲडव्होकेट अशोक सरोगी, त्यानं 25,000चा दंड लावला.
की नजीब मुल्लाला अरेस्ट करा, नजीब मुल्लावर कारवाई झाली नाही, या पलीकडे आजपासून परत उल्लेख केला मी त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणारच आहे. तुमच्यासारखे अनैतिक कमवलेले पैसे नाहीये, पूर्ण रेकॉर्ड माझ्याकडे. कधी कोणाला दम दिला, पैसे तुम्ही काढले, कुठे घेतले तुम्ही, हलाल कमाई, आणि त्याच्यात त्यांना दंड देण्यात आलेला आहे. आणि जे खुनाचा आरोप प्रत्यारोपित करतात त्यांच्यावर पण आम्ही आज कायदेशीर कारवाई करणार. तुमचा बंगला कुठून आला, बंगल्यात काय चुका आहे, ULC मध्ये काय प्रॉब्लेम आहे, सरकार सभा एका मिनिटात कसं होईल, मालकाला अजून तुम्ही पैसे दिले नाहीये, तो ईडी मध्ये चौकशी असलेला कीर्ती केडिया कोण, ज्याच्या नावावर बंगला होता, काय संबंध तुमचा, ही पण चौकशी होणार. तुम्हाला फेसबुक लाईव्ह करायची आवड आहे ना, गोरगरिबांच्या घरांची बिल्डिंगची, तुमच्या बंगल्याचा फेसबुक लाईव्ह होणार एवढं आणि याच्या, आणि त्याच्यात अनधिकृत बांधकाम बाहेर निघणार. तुम्ही आमदार म्हणून निवडून आले म्हणून लोकांना पाहिजे, तुम्ही म्हणतात पोरींची हाय लागेल, तर अल्लाह गाव आहे. फक्त मोठे मिशा ठेवून मोठा जिगर येत नाही. बड़ी मुची से बड़ा जिगर आता नहीं है, बड़ा जिगर सच्चे दिल से होता है. आज सुखात झोपतो तुम्ही जे खोटे आरोप करताय आणि खून मध्ये तुम्ही जे अडकवण्याचा प्रयत्न होता. आज STFनी 100 पेक्षा जास्त महाराष्ट्रात लोकांना हँड ओव्हर केले. UP STFनी स्थापनेपासून, मायावती राज्यात स्थापना झाली होती त्याच्यानंतर एक पण प्रेस कॉन्फरन्स केली. अक्षरशः जे हत्याकांडचे आरोपी जेव्हा पकडण्यात आले होते तेव्हा पण UP मध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली नाही. पण एक किरकोळ मारणारा एक आरोपी, एक आमच्या राबोडीतला ग्रस्ताला मारलेल्या आरोपीला पकडल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स तिथे घ्यायची. कोण नार्वेकरनी जाऊन 30 लाख रुपये कुठल्या इन्स्पेक्टरला दिले, हे तुमच्याच सहकार्याने तोंड उघडलंय. तुम्ही 4 दिवसापूर्वी अभिजित पवार येण्याच्या आधी रोहन बिल्डर चीटिंग मध्ये आतमध्ये होता, त्यांनी पेडर रोडच्या 4 मजली इमारतीमध्ये 2,500 फुटाचा फ्लॅट तुम्हाला एका व्यवहारात दिलेला जेव्हा तुम्ही मंत्री होते, आणि ते रिडेव्हलपमेंट मध्ये बिल्डिंग जाणार आहे, त्याला 5,000 फूट भेटणार आहे. अभिजित पवारचा पक्ष प्रवेशच्या 3-4 दिवसापूर्वी अभिजित पवार तुमच्या सोबत ते फ्लॅट बघायला पण गेला होता. हे पण तुमच्या स्वतःच्या सुई साहेब अभिजित पवारनीच आम्हाला सांगितलं. तुम्ही एका RTI ऍक्टिव्हिस्टच्या PA तुमच्याच माणसांनी कसं पाठवलं ते पण आम्ही पुढे काढणार आहोत. माझं एवढाच आव्हान आहे की जितेंद्र आव्हाडजी, युद्धाची सुरुवात झालेली, प्रत्येक वेळी नेत्यांना बदनाम करायचं, खोटा सांगायचं. आम्ही वारंवार परांजपे साहेब आणि आम्ही संयमपणा बाळगला की आपण खालच्या पातळीवर जायचं नाही. पण आता महाराष्ट्रातल्या नागरिकांना तुमच्या बाबतीतले सर्व प्रकार आम्ही काढणार. म्हणून आमची विनंती आहे की कृपा करून आजचा आज आपण SIT नेमावी आणि SITची मागणी करावी. आम्ही सरकारला विनंती स्वतः करणार, तुम्ही मागणी केल्यानंतर की अभिजित पवारने जे आरोप केलेले त्याची पूर्णपणे चौकशी व्हावी. अलिबागला 4.5 अन्नपूर्णा, काय हॉटेलचं नाव, रेस्टॉरंट आनंदवन 4.5, आनंदवन 4.5 मांडवा जेटीवर अभिजित पवार प्रवेशाच्या 2 तासापूर्वी जेवत होता. कोणाला ब्लॅकमेल केला असेल, कोणाला दाबला असेल, कोणाला ED इन्कम टॅक्सची धमकी दिली असेल, तर तो निवांत जेवत होता. आणि त्यांनी जे 2 तासाचा मला सहवास त्याचा भेटला, 1 तासाचा, गेटवे ऑफ इंडिया पासून तयारी होईपर्यंत गाडीत वीर वाघमारे, मी आणि हेमंत वाणी होतो. हेमंत वाणी सुदैवाने तो दर्शनाला अंगणवाडीला गेले जत्रेमध्ये, सांगतील काय काय बोललाय, तुमच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत काय बोललाय, सर्व आम्ही रेकॉर्ड करून घेतलंय. त्याच्याच आवाजात आम्ही SITला त्याच्याबरोबर अँटी करप्शनची पण चौकशीची मागणी करणार. तुमचे SRAचे पण त्यांनी सांगितले, 2-3 बिल्डर लोकांची नावं पण सांगितली, त्यांनी इन्कम टॅक्सचे पण पेपर आम्ही काही त्याला विचारलेलं नाही. तो रेकॉर्डिंग आमच्याकडे वेळ प्रसंगी पोलिसांना आम्ही सर्व गोष्टीची सादर करणार आहे. जितेंद्र आव्हाडजी, तुम्ही एवढे मोठे विभाग आहेत, तुम्ही एकदम मोठी शेअर आहेत का, तर तुम्ही प्लीज SITची चौकशी करावी. आणि यापुढे
परत खुनीचा उल्लेख केला किंवा वाक्य वापरलं तर एकदा कोर्टाने तुमच्या वकिलाला फटकारलाय. आम्ही मानहानीचा दावा दाखल करणार. ते बोलले तर जमील शेखची केस पुन्हा ओपन करा. त्यांनी द्यावं ना. अरे पोलिसांनी वेगवेगळ्या स्तरावर चौकशी केली. मी तुम्हाला आता काय सांगितलं, SIT STFनी एकच प्रेस कॉन्फरन्स घेतली, नाव टाकून घेतलं माझा, आणि तो 7 वर्ष मला शिक्षा व्हावी म्हणून पूर्ण सुयंत्र केली. तुमचा जो आरोपी सुप्रीम कोर्टच्या बेलमध्ये अजून वॉन्टेड आहे तो त्याच्या घरात राहतो, मंदिराचे पैसे खाल्ले, त्याच्या ऑफिसची CCTV रेकॉर्ड मी काढून ठेवले, कारण त्यांनी भाड्यावर जिथे ऑफिस घेतली त्या गोडाऊन वाल्याच्या आजूबाजूचे CCTV फुटेज आधीच काढून ठेवले. नितीन ठाकरे तिथे काय असायचे, मला त्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं नाहीये. तर म्हणून ते नाव टाकलं, व्यवस्थित चौकशी झाली, मुख्य आरोपी सापडलाय. मुख्य आरोपी सापडल्यानंतर तुम्ही हायकोर्टात गेले, हायकोर्टाने तुमच्या वकिलाला दंड लावला ना, खूप कमी वेळा दंड लावतात, आणि कोर्टाने त्या वकिलाला सांगितलं आय फील टू सीज युअर सनद, त्याची सनद कॅन्सल करायला निघाले होते आणि सिनियर काउन्सिल येते. दंड लावला ना, ऑर्डर तुम्हाला 10 सप्टेंबर 2024 ची वाचून दाखवू का मी इंग्लिशमध्ये. रेप्युटेड पर्सन विनाकारणाने खोटे आरोप माझ्यावर करू नये. ते लहान बालिश सारखं आहे ना, एक हट्टात त्यांनीच हे षडयंत्र पूर्ण डे 1 पासून रचला होता, आणि तोच एक कारण होता जितेंद्र आव्हाडला सोडायचं.